जायाचा जायाचा सहलीला जायाचं सहलीला. चला आता आम्ही जातोय जेटीमध्ये, बोरिवली जेटीमध्ये. तर मित्रांनो इथे आता चार्जेस आहेत. आता आपण जे जेटीने आलो आहे ना, तर बाईकचे ॲक्च्युली 4 व्हीलर अलाउड नाही आहे, फक्त बाईक अलाउड आहे. आणि इकडे चार्जेस आहे. चेतन पुढे चार्जेस भरतोय आपल्या तिकडे. मित्रांनो इकडे आहेत ना लाईनीत बीचच्या इकडे खूप रिसॉर्ट्स आहेत. लाईनमध्ये सगळे रिसॉर्ट्स आणि फार्म हाऊस वगैरे तुम्हाला बघायला मिळतील. तर हे बघा मित्रांनो, सगळे बीचच्या समोरच तुम्हाला फार्म हाऊस आणि सगळे रिसॉर्ट्स वगैरे दिसतील. आपण आले ह्या फार्म हाऊसला. इथे आता आपण स्टे करणार आहोत. 1 नाईट स्टे आहे आपला. तर मित्रांनो हे बघा, आता सहलीला चाललो आहे ना, तर ही तयारी बघा. आणि आमचा हा मास्टर शेफ बघा बघा. आता आम्ही निघणार आहोत थोड्याच वेळात. आणि हा इकडे याला सोलायचं काम दिले काकड्या. चला आता आम्ही जातोय जेटीमध्ये, बोरिवली जेटीमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी गणेश मेढेकर. पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता आपण जातो आहे आपलं पूर्ण आपले कझिन्स आहेत आणि आपण जातो आहे आता आपल्या फार्म हाऊसवरती. आणि आता आपण आहोत गोराईला आणि गोराईवरून आता निघतो आहे. गोराई बीच लोकेशन आहे आपल्या जिथे फार्म हाऊस आहे, त्या फार्म हाऊसला आपण जातो आहे. आणि आपल्यासोबत आता कोण कोण तुम्हाला दाखवतो. वेगळं आपली पब्लिक आता समीर आहे, विश्वनाथ आणि आपला विनय आहे, प्रसाद आहे. विनय आणि हे बाबू, प्रसाद, रुपेश, चेतन आणि आहे आपला सगळेजण. आता आपण जातोय. सगळे आपले कझिन्स आहे. आपला आहे, मी तुमचाच आहे. आता आपण आहोत मित्रांनो जेटीमध्ये. आणि आता आपण आहोत जेटीमध्ये, गोराई जेटीमध्ये. जे आता आपण जातोय समुद्र लोकेशनला, गोराई बीचवरती. आणि तिथून आता आपलं लोकेशन आहे जवळच आहे. आणि आपले सगळे आपले भावंडच आहेत. आणि आपण चालू आहे आता मस्त एकदम सहलीला, पिकनिकला जातोय फार्म हाऊसवरती. आणि फुल एन्जॉय होणार आहे आपला. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओ नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. आणि चला भेटूया आता आपण पुढे. आणि मस्त एन्जॉयमेंट तुम्हाला बघायला मिळेल. मित्रांनो आता आपले लोकेशन आलं आहे एकदम, ॲक्च्युली जवळच आहे एकदम. आणि गोराई बीचला जाण्यासाठी हा जो इथून आता जेटी आहे, ती जेटी आता इथं थांबते. आणि इथून आता आपण जाणार आहोत आपल्या लोकेशनला. तर चला आता आपले सगळे बाईक करायला स्टार्ट झाले. आता निघूया आपण. चला हेल्मेट कंपल्सरी आहे काय? मला नाही माहिती. तर मित्रांनो इथे आता चार्जेस आहेत. आता आपण जे जेटीने आलो आहे ना, तर बाईकचे ॲक्च्युली 4 व्हीलर अलाउड नाही आहे, फक्त बाईक अलाउड आहे. आणि इकडे चार्जेस आहे. चेतन पुढे चार्जेस भरतोय आपल्या तिकडून येताना पण भरले. आणि आता इथे सुद्धा आपल्याला चार्जेस लागणार आहेत. तर किती चार्जेस आहे तुम्हाला आता ते थोड्या वेळ सांगतो तुम्हाला. चेतन चार्जेस किती आहे इथे? 10 रुपये. आणि तिकडून पर्सन 10 आणि बाईकचे 10. पर्सन 10 आणि बाईकचे 10 आहेत दोन्ही साईडला, बोथ साईड. आणि आता आपल्या एकत्र पे करतोय चेतन. इथे आपल्या 5 बाईक आहेत. सगळी पब्लिक बघा आपली. ए समीर, अरे हा आमचा हितेश, हा बघा बाबू, हा बघा सौरभ, याला खास बघा. रुपेश, विश्वनाथ, विनय, प्रसाद आणि चेतन तो का मागून येतो चालत बिचारा. पे करून सगळं पे वगैरे केलं आमचं. खजिनदार आमचा हा इकडे, हा बघा खजिनदार. आणि हे आमचे खजिनदार.
अरे हा को खजिनदार. आणि सगळे आता निघावले आम्ही आता फायनली आता आम्ही पोहोचलो गोराई बीचकडे जातो आता फार्म हाऊसला. आणि एकदा होऊन जाऊन दे जायचा सहलीला जायचं सहलीला. मित्रांनो हा आहे आता आपल्या लोकेशनला जाणारा रोड आहे गोराई बीचच्या इकडे. मस्त सुनसान असा रस्ता आहे. संध्याकाळचे आता रात्रीचे वाजले 8:30. चला आता मित्रांनो काहीच आता डिस्टन्सवरती आपण आलोय. आता काही मीटरवरती दाखवते आपल्याला. मित्रांनो इकडे आहेत ना लाईनीत बीचच्या इकडे खूप रिसॉर्ट्स आहेत. लाईनमध्ये सगळे रिसॉर्ट्स आणि फार्म हाऊस वगैरे तुम्हाला बघायला मिळतील. आणि स्टेसाठी वगैरे सुद्धा रूम्स वगैरे अवेलेबल आहेत. आणि खूप सारे ते रिसॉर्ट्स आहेत मला इथे या लाईनमध्ये बघायला मिळेल. हे बघा सगळे रिसॉर्ट आहे. समोर एकदम बीच आहे आणि हे रिसॉर्ट्स आहेत सगळे. किती आहे दुसरं हे बघा हाच आहे ना. आणि मित्रांनो हा आहे बीच. हे बघा हेल्मेट घाल. तर मित्रांनो हे बघा पूर्ण गोराई बीच आहे पूर्ण. कुठे जागा होता. हे बघा मित्रांनो सगळे बीचच्या समोरच तुम्हाला फार्म हाऊस आणि सगळे रिसॉर्ट्स वगैरे दिसतील. आपला रिसॉर्ट त्या साईडला आहे फार्म हाऊस. इथं एंट्रन्स आहे. चला जाऊया. फायनली मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे. हे बघा स्क्रीन वगैरे आहे. मॅच लागली चेन्नईची. हे आपलं आपण आलो ह्या फार्म हाऊसला. इथे आता आपण स्टे करणार आहोत. 1 नाईट स्टे आहे आपला. आणि आता आपल्याला फुल एन्जॉयमेंट वगैरे करायचं आहे. हे आपले सगळे बायकर आले आहे बघा. तर मित्रांनो हे बघा मिनी गोवा बीच क्लब आहे. याचं लोकेशनचं नाव आहे जे आपल्या गोराई बीचला आहे. आणि आता फायनली आपण तर पोहोचलो आहे. वाजले जातात आपल्याला 9. ॲक्च्युली थोडासा उशीर झाला आहे. सगळे कामावरून वगैरे यायचं होतं म्हणून. आणि हा इथे बघा हा समोर आहे. हा बीच आहे पूर्ण समोर तुम्हाला दिसेल. बीच इथून एंट्रन्स आहे. आणि तिथून जेव्हा आपण आलो तिकडून मग सुद्धा आपल्याला एंट्री मिळू शकते. पण इथे आता बीचवरून तुम्हाला असं एंट्रेन्स होतं. समोरच बीच आहे बघा. आणि लाईनमध्ये तुम्हाला सगळीकडे इथून तुम्हाला रिसॉर्ट आणि सगळे फार्म हाऊस वगैरे बघायला मिळतील. आणि म्युझिक सिस्टम आहे बघा मस्त एकदम. आपल्याला नाचू वगैरे शकतो. छान एकदम असा पार्टीचा माहोल तुम्ही म्हणू शकता. आणि हा तुम्हाला एकंदरीत पूर्ण दिसतो. आता आपण स्टेसाठी जे रूम गेले ते आता जाऊन बघूया आपण कसे आहेत ते. आणि एवढे जण आता 10 जण आपण आहोत. सगळे आपले भावंड आपण कझिनच आहोत. आणि स्क्रीनसुद्धा आहे बघा. आता मॅच लागले सध्या. चला आता जाऊया. आता मस्त आपण रूममध्ये चेक इन करूया आणि मस्त एन्जॉयला सुरू करूया. चला मित्रांनो भेटूया आता रूममध्ये. आणि हे बघा सगळे आपले वाघ आले ते बघा. वाघ आज अकेला आहे.
मित्रांनो आता फायनली आता आपण पोचलो आहे आपल्या फार्म हाऊसमध्ये, जिथे आता हे बघा बीचच्या समोरच आहे, सिटिंग एरिया ही साईडच्या समोर बीच आहे आणि इथे सिटिंग एरिया पूर्ण बघायला मिळेल तुम्हाला, जिथे आपण तुम्ही पार्टी वगैरे करू शकता आणि हे रूम्स वगैरे आहेत इकडे. तर आता चला आपण चेक इन करूया. आणि इथे गाड्यांचे इथे पार्किंग वगैरे करतो आपण. इथे पार्किंगसाठी एवढी जागा तुम्हाला मिळून जाईल. टू व्हीलर आपण पार्क करतो इथे. आता आपण मस्त आता चायनीज बिल बनवतो आहे आणि हे सगळे बघा इथे यांचं काहीतरी ॲक्टिव्हिटी चालू आहे, खेळतात पत्ते वगैरे. मित्रांनो आता चायनीज बिल बनवले मस्त. हे बघा सगळं आता मंडळी आपली सगळे आता मस्त फ्री होते आणि मस्त आता एन्जॉयमेंट चालू होणार आहे आता. प्रसादचा आज बर्थडे आहे आणि प्रसादचे सेलिब्रेशन बघा. बर्थडेचे विश चालू आहेत प्रसादला. आता थोड्या वेळाचा बर्थडे केक आता आपले कट होईल. बर्थडे सेलिब्रेशन होते आता. प्रसादचा आज बर्थडे आहे 12 तारीख. हॅपी बर्थडे टू यू. अरे प्रसादजी हॅपी बर्थडे टू यू. लाभावे बर्थडे. हॅपी एनिव्हर्सरी. बर्थडे हॅपी बर्थडे. झालाय बर्थडे बर्थडे सेलिब्रेशन होते बघा आता प्रसादचा. बर्थडे सेलिब्रेशन डान्स बघा आता. जेवायला पाहिजे पार्टीला फक्त गाडी लावणार. गाडी लावणार जरा आणि नाचा पाहिजे. बाईकच घेऊन आलाय तू.
नाचत नाचत चालतो. तर मित्रांनो शुभ सकाळ आणि सकाळचे वाजले आहेत 8 आणि रात्री मित्रांनो आम्ही आलो 8:30 वाजता इथे आणि मस्त आम्ही छान असं धमाल मस्ती केली. प्रसादचा बर्थडे सेलिब्रेशनसुद्धा केला. त्याच्यातच आपण रुपेशची ॲनिव्हर्सरी असल्यामुळे त्याचंसुद्धा आपण तिथे सेलिब्रेशन केलं आणि छान असा डान्स वगैरे करून मस्त आम्ही फुल एन्जॉय केलं आणि रात्री आम्हाला झोपायला तरी पण 3-3:30 वाजले आणि त्याच्यानंतर आम्ही सकाळी आता उठलो आणि आता वाजलेत सकाळचे 8 आणि मी आता आहे गोराई बीचवरती आणि मित्रांनो मस्त एकदम सकाळचं दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे आणि समोर अथांग असा समुद्र ज्यामध्ये छान अशा उसळत्या लाटा आपण बघू शकतो आणि सध्या पाण्याला भरतीसुद्धा सुरू झाली आहे आणि सगळे पर्यटक वगैरे समुद्राचा आनंद घेत आहेत आणि मित्रांनो इथे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या बोट राईड्ससुद्धा करायला मिळतील आणि आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथले रेट्स जाणून घ्यायची इच्छा झाली असेलच तर मित्रांनो याची डिटेल्स मी आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर मित्रांनो नक्की चेक करा. तर मित्रांनो फायनली आता आम्ही सगळे निघालो आहोत आणि आमची अशी कझिनची अशी छान छोटीशी एक 1 नाईटवाली आमची पिकनिक होती. मित्रांनो ही आमची कझिन्सची पिकनिक तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप छान छान असे कमेंट्स करा. तर मित्रांनो चला भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय अँड टेक केअर.